नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतीय सैनिकांनी चीनच्या सुमारे 200 सैनिकांची पळताभुई तोडी केली आहे. कुराफोतखोर चीननं सीमेवर पुन्हा एकदा आगळीक केल्यानं सैनिकांनी त्यांना चांगली अद्दल घडवली आहे. चीनी सैनिकांनी पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करत नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला, पण सावध असलेल्या भारतीय सैनिकांनी चीनचे दात त्यांच्याच घशात कोंबलेले आहेत. बघूया एक रिपोर्ट. भारतीय सैनिकांनी पुन्हा एकदा शौर्य गाजवत चीनच्या सैनिकांना धोबी पछाड दिलाय. पूर्व लडाखमधील पँगॉंग TSO क्षेत्रातल्या दक्षिण किनाऱ्याजवळ चीनच्या सैनिकांनी मोठा कट रचला. 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री चीनी सैन्यानं एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र चीनसारखा जमीन पिपासू शेजार असल्यानं भारतीय सैन्य आधीपासूनच सतर्क होतं. त्यामुळे भारतीय सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर देत चीनी सैन्याचा डाव उधळून लावला. जून रोजी चीननं गलवान खोऱ्यामध्ये असाच विश्वासघात केला होता. त्यावेळी भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. 20 सैनिकांनी हौतात्म्य पत्करलं. मात्र त्याआधी चीनच्या अनेक सैनिकांना यमसदनी धाडलं. भारतीय सैनिकांच्या दणक्यानंतर चीननं त्या भागातून काढता पाय घेतला. पण पँगॉंग TSO मध्ये चीनी सैन्य तळ ठोकून होतं. त्यामुळे या भागात संघर्षाचा भडका पुन्हा उडू शकतो असा इशारा सातत्यानं तज्ज्ञांकडून दिला जात होता. अखेर घडलंही तसंच. 29-30 ऑगस्टच्या रात्री चीनने नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. चीननं थेट नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र हे चीन हे भूमाफियांचं राष्ट्र असल्याने भारतीय सैन्य सजग होतं. चीनकडून दगाफटका होणार याची खात्री असल्याने भारतीय सैन्य सजगच होतं. चीननं नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करताच भारतीय सैन्यानं त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारत आणि चीनमध्ये तणाव असल्यानं दोन्ही देशांच्या सैन्यात चर्चा होतात. त्या बैठकांमध्ये काही मुद्द्यांवर सहमती होते. मात्र ज्यावर सहमती झाली त्याचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येतो. भारतीय लष्करानं दिलेल्या माहितीनुसार चीनच्या सैनिकांनी आधी ठरवलेल्या एकमताचं उल्लंघन केलं आणि पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पँगॉंग लेक परिसरात दोन्ही देशाचे सैनिक 29-30 ऑगस्टच्या रात्री आमने सामने आले. पण भारतीय लष्करानं प्रतिकार करत पँगॉंग आणि TSO लेक परिसरात चीनच्या सैनिकांना घुसखोरीपासून रोखलं. भारतीय सैनिकांनी प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं सांगत चीनला इशारा दिलाय. भारतीय लष्कर संवादाच्या माध्यमातून शांतता राखण्यासाठी वचनबद्ध आहे. मात्र याच वेळी देशाच्या प्रादेशिक अखंडतेची सुरक्षा करण्यासाठी तितकंच कटिबद्ध आहे असं भारतीय लष्करानं निक्षून सांगितलंय. चीनच्या कृत्यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला असून ब्रिगेड कमांडर स्तरावर फ्लॅग मीटिंग बोलावण्यात आली आहे. भारत आणि चीनमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावर वारंवार चर्चा होते. मात्र चीनवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही. जागतिक भूमाफिया अशी चीनची जगात बदनामी झालेली आहे. त्यामुळे चर्चेत काही ठरलं तरी सैन्याला गाफील राहता येत नाही. चीनच्या सैन्याची पूर्व लडाखवर का नजर आहे हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय. नियंत्रण रेषा बदलण्याचे आत्मघाती प्रयत्न चीनचे सैनिक करतायत. कारण
पूर्व लडाखमधील पँगॉंग TSO तलाव क्षेत्र एक निसर्गरम्य परिसर आहे. लडाखला येणारे पर्यटक या तलाव क्षेत्राच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतात. पण याच तलावावरून भारत आणि चीनमध्ये वाद आहे. या तलावामधून दोन्ही देशांची सीमारेषा जाते. पँगॉंग TSO तलावाचा 45 किलोमीटरचा भाग भारताच्या नियंत्रणाखाली आहे, तर उर्वरित भाग चीनच्या नियंत्रणाखाली येतो. सध्या पँगॉंग तलावाच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर क्षेत्र मुख्य कळीचा मुद्दा बनलाय, कारण चीनने इथं फिंगर 4 पर्यंत घुसखोरी केली आहे. याच ठिकाणी प्रसिद्ध चित्रपट 3 इडियट्सचा महत्त्वाचा सीन चित्रित झाला होता. पँगॉंग तलाव आणि TSO परिसराचं सामरिक दृष्ट्याही मोठं महत्त्व आहे. पँगॉंग तलाव समुद्र सपाटीपासून 14,500 फूट उंचीवर आहे. या तलावाजवळ हाताच्या बोटांचा आकार जसा असतो तसे 8 डोंगर आहेत. भारत चीनमधला सीमावाद हा फिंगर 4 ते फिंगर 8 दरम्यान आहे. दरम्यान फिंगर 4 पर्यंतचा भाग भारताच्या ताब्यात आहे. फिंगर 4 ते फिंगर 8 दरम्यान दोन्ही देशांचे सैन्य पेट्रोलिंग करतात. चीनने फिंगर 4 पर्यंत रस्ता बनवलाय. या तलावाच्या किनाऱ्याजवळ भारतीय सैन्याचा बेस कॅम्प आहे. फिंगर 4 ते 8 दरम्यान भारतीय सैनिक गस्त घालण्यासाठी पायी चालत जातात. 5 मे नंतर चीनी सैन्य फिंगर 4 पर्यंत पोहोचलं होतं. चीनी सैन्याच्या या घुसखोरीमुळे भारताला आता फिंगर 8 पर्यंत गस्त घालण्यावर मर्यादा आल्यात. फिंगर 4 ते 8 मध्ये एकूण 8 किलोमीटरचं अंतर आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं फिंगर 4 ते फिंगर 8 दरम्यान कायमस्वरूपी बंकर, पिल बॉक्सेस आणि टेहळणी चौक्या उभ्या केलेल्या आहेत. हे सर्व बांधकाम पाडून चीनी सैन्य त्यांच्या मूळच्या फिंगर 8च्या जागी माघारी परतणे हा तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. उनतीस 30 की रात को चीन ने थोड़ा और अतिक्रमण करने की कोशिश की है पैंगोंग त्सो लेक के साउथ की तरफ. अब उस इलाके में हमारी सेना बहुत अच्छी तरीके से मौजूद है और उन्होंने उनको जबरदस्त जवाब दिया है और आज शायद उसके बारे में बातचीत हो रही है लोकल लेवल पर. लेकिन इस चीज से एक बात साफ है कि अभी चीन इनसिक्योरिटी का सामना कर रहा है. शुरू में चीन उस इलाके में आके बैठ गया जहां उसे नहीं होना चाहिए कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर के मुताबिक, और ऐसा करने से अब उसने भारत को एक मौका दिया है, एक बहाना दे दिया है कि अब हम कहीं पर भी कहीं भी जाकर बैठ सकते हैं. गलवान खोऱ्याचं स्वतःचं असं सामरिक महत्त्व असल्यानं या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनचा आटापिटा सुरू आहे. गलवान नदीच्या आसपास वसलेल्या प्रदेशामध्ये 1962 नंतर प्रथमच तणाव निर्माण झाला. खरं तर या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची आखणी स्पष्टपणे झालेली आहे. तसंच ती दोन्ही देशांनी स्वीकारली सुद्धा होती. मात्र आज दोन्ही देशांचं सैन्य नियंत्रण रेषेजवळ समोरासमोर आलंय. एकोणीसशे 62 मध्ये चीननं भारतावर पूर्व आणि उत्तर भागातून आक्रमण केलं होतं. त्यात लडाखमधील भागावर हल्ला करण्याचं कारण म्हणजे चीननं शिंगियान प्रांत आणि तिबेट दरम्यान एक रस्ता बांधला. G219 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याचा सुमारे 179 किलोमीटर भाग चीनने भारतापासून बळकावलेल्या अक्साई चीनमध्ये जातो. दरम्यान हा रस्ता बांधल्यानंतर चीनने या भागावर दावा केला. युद्धकाळात उंचावर असलेल्यांना युद्धक्षेत्रात आघाडी असते, त्यामुळे भारताला उंचावरील क्षेत्रात हुकूमत प्रस्थापित करता येऊ नये असा चीनचा प्रयत्न आहे. चीनने गलवान खोऱ्यातील संपूर्ण भागाला नियंत्रित केलं नसतं तर अक्साई चीनच्या पठारावर भारताला पोहोचता आलं असतं. त्यामुळे चीनला धोका निर्माण झाला असता. दरम्यान लडाखमधील उत्तर पूर्व भागात असलेला दौलत बेग ओल्डी हा भाग भारताच्या नियंत्रणात आहे. अक्साई चीन पठारावरील भारताच्या उपस्थितीचं प्रातिनिधित्व हा भाग करतो.
या भागाला जोडणारा चांगला रस्ता नसल्यानं इथं विमान किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीनं हा भाग नियंत्रणात ठेवला जातोय. या भागात रस्त्यांची बांधणी करण्याचं काम सुरू आहे. एकंदरीतच रस्त्यांची बांधणी आणि सीमेवर मोर्चे बांधणी करून भारतानं चीनला जोरदार दणका दिलाय. त्यामुळे भांबावून गेलेल्या चीनकडून सीमेवर कुरापत करण्याचे प्रयत्न सुरू असतात. मात्र चीननं केलेली कोणतीही आगळीक त्यांचं थोबाड फोडते, हेच यावेळी सुद्धा दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारतीय सैनिकांच्या पराक्रमामुळे चीनला त्यांच्या सैनिकांची थडगी बांधावी लागली आहे. गलवान खोऱ्यामध्ये ठार झालेल्या सैनिकांचा आकडा चीननं जाहीर केला नव्हता. मात्र आता चीननं दडवलेलं सत्य थडगी बघून जगाला समजायला लागलंय. गलवान खोऱ्यातल्या गुन्ह्याचा सर्वात मोठा पुरावा चीनच्या पराभवाच्या कबुलीची एक्सक्लुझिव्ह दृश्य. पाकिस्तान पाठोपाठ आता चीनचाही पर्दाफाश. हा फक्त एक फोटो नाहीये किंवा थडगही नाहीये, तर चीनच्या अहंकाराला भारतानं पायदळी तुडवल्याचं हे दृश्य आहे. या दृश्यानं जगासमोर चीनचा खरा चेहरा उघड झालाय. गलवान खोऱ्यात चीननं केलेल्या कुरापतीची त्यांना किती मोठी किंमत चुकवावी लागली याचाच हा पुरावा म्हणजे हे दृश्य. चीननं आतापर्यंत गलवान खोऱ्यात त्यांचे किती सैनिक ठार झाले याची आकडेवारी दिलेली नाही. आकडेवारी जाहीर झाल्यानंतर चीनमध्ये सरकारच्या विरोधात आक्रोश निर्माण होईल. त्यामुळे चीननं त्यांच्या ठार झालेल्या सैनिकांची नावं उघड केली नाहीत. सगळं जग कोरोनासाठी चीनला जबाबदार धरतंय. त्यामुळे चीनमध्ये तयार झालेल्या मालाला जगभरातून मागणी कमी झाली आहे. मेड इन चायना माल विकत घेतला जात नाही. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था प्रचंड डबघाईला आली आहे. त्यातच गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांनी ठार केलेल्या सैनिकांची नावं उघड झाली तर देशात वणवा पेटेल अशी भीती चीनला सतावतीये. त्यामुळे चीननं गलवान खोऱ्यात ठार झालेल्या सैनिकांची नावं उघड केली नाहीयेत. गलवान खोऱ्यातल्या त्यावेळेच्या संघर्षामध्ये खरं तर काही चीनी सैनिकही मारले गेले होते. पण चीन सरकारकडून त्यावेळेस ते सत्य जाणीवपूर्वक लपून ठेवलं गेलं, दडवलं गेलं. पण चीनचा हाच खोटारडेपणा आता चीनच्या सोशल माध्यमातून समोर येताना दिसतोय. कारण चीनच्या सोशल माध्यमातून चीनी सैनिकांचे थडग्याचे फोटो आता व्हायरल होताना दिसत आहेत. चीन प्रश्नाचे एक्सपर्ट एम टेलर फ्रॅव्हल यांनी दावा केलाय की चीनची मायक्रो ब्लॉगिंग साईट विवोवर एक फोटो चांगलाच व्हायरल झालाय. हा फोटो गलवान खोऱ्यातल्या संघर्षात ठार झालेल्या सैनिकांच्या थडग्याचा असल्याचं सांगितलं जात आहे. गलवानमधल्या संघर्षात 19 वर्षाचा सैनिक ठार झाला. फुजियान प्रांतातला रहिवाशी असलेल्या सैनिकाचं हे थडगं असल्याची चर्चा चीनमधल्या सोशल मीडियावर सुरू आहे. पंधरा आणि 16 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष उडाला. त्यात आपल्या देशाचे 20 सैनिक शहीद झाले. तर दुसरीकडे चीननं सातत्यानं त्यांच्या सैनिकांचा आकडा लपवण्याचंच काम केलं. चीननं त्यांचे किती सैनिक ठार झाले हे कधीच सांगितलं नाही. मात्र आता हे थडगं चीननं लपवलेलं सत्य जगाला ओरडून सांगतंय. 19 वर्षाच्या सैनिकाच्या थडग्यावर चीनी भाषेत सैनिकाची सगळी माहिती देण्यात आली आहे. सैनिक संघर्षात ठार झाला. थडग्यावर शब्द कोरण्यात आले. ते कधी बोलणार नाहीत, पण हे शब्द आता जगानं वाचले. चीननं सत्य दडवलं असलं तरी अमेरिकेच्या मीडियानं चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक मारले गेल्याचा दावा केला. मृत सैनिकाचं नाव चेन शियान ग्रोंग असं असल्याचं कळतंय. 19 वर्षीय चेनचा मिलिटरी नंबर 69,316 इतका आहे. चेनचा जन्म
फुजियान प्रांतातल्या पिंगनानमध्ये झाल्याचं इथं नमूद करण्यात आलंय. डिसेंबरमध्ये चेनचा जन्म झाला होता, तर जून 2020 मध्ये भारतीय सैनिकांचा सामना करताना त्याचा मृत्यू झाल्याचं इथं कोरण्यात आलंय. हिंसक संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांना चीननं एअरलिफ्ट केलं होतं. मात्र हे सत्य दडवण्यासाठी चीननं सैनिकांवर विधिवत अंत्यसंस्कारही केले नव्हते. त्यामुळे सैनिकांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड नाराजी होती. चीननं सैनिकांच्या कुटुंबियांना अस्थि कलश देऊन सार्वजनिक शोकसभा आयोजित करू नका असे आदेश दिले. चीनी सैन्याच्या या दबावानंतर देशात काही ठिकाणी निदर्शनं सुद्धा करण्यात आली. मात्र आता या थडग्यानंच चीन सरकारच्या खोटारडेपणाचं थडगं उभं केलंय. असंच सत्य पाकिस्ताननंही नाकारलं होतं. पाकिस्ताननंही त्यांचं F-16 विमान भारतानं पाडल्याचं सत्य कधीच कबूल केलं नव्हतं. मात्र काही महिन्यानंतर एका वॉर मेमोरियलमध्ये ठार झालेल्या पायलटांची माहिती देण्यात आली. एकंदरीतच जसं करावं तसं भरावं या म्हणीचा प्रत्यय चीन आणि पाकिस्तानला या निमित्तानं आला असेल. मात्र हे दोन्ही देश त्यांची कबुली कधीच देणार नाही. तर भारतानं चीनच्या 200 सैनिकांना हुसकावून लावलं. मात्र कुरापतखोर चीन एवढ्यावरच थांबणार नाही. युद्धाची खुमखुमी असलेल्या चीननं आता रडारच्या माध्यमातून हेरगिरी सुरू केली आहे. त्यातच भारताच्या मुत्सद्देगिरीपणामुळे चीन एकटा पडलाय. परिणामी चीनचा जळफळाट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पुन्हा पकडली चीनची चोरी. भारतातल्या मुख्य ठिकाणांची हेरगिरी. भारतीय सैन्याच्या ठिकाणांवर चोरी. सॅटेलाइट फोटोंनी चीनचं कारस्थान उघड. गलवानमध्ये भारताच्या हातून मोठा मार खाल्ल्यानंतरही चीनचं शेपूट अजूनही सरळ झालेलं नाहीये. भारतानं थोबाड फोडल्यानंतरही चीनची अक्कल ठिकाणावर आलेली नाहीये. कारण चीननं आता भारतीय सैन्याच्या मुख्य ठिकाणांची हेरगिरी करायला सुरुवात केली आहे. पकडली गेली चीनची चोरी. चीनच्या कटाचा पर्दाफाश. सॅटेलाइट फोटोंनी केली पोलखोल. चीनच्या हेरगिरी कांडाचा पर्दाफाश. भारतीय वायुदलाच्या महत्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या तेजपूर एअरबेस आणि ओडिशातल्या मिसाईल टेस्टिंग साईटची हेरगिरी केली जाते. युनान प्रांतातल्या रुईली काउंटी लॉंग चेंज सर्व्हिलन्स मध्ये रडार सिस्टीम तैनात करण्यात आली आहे. रुईली काउंटी चीन म्यानमार सीमेजवळ आहे. चीनची रडार सिस्टीम म्यानमारच्या सीमेपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. या रडारच्या माध्यमातून 1150 किलोमीटर अंतरावरील डॉक्टर अब्दुल कलाम द्वीपवर नजर ठेवली जाते. याच रडारच्या माध्यमातून 575 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेजपूर एअरबेसची हेरगिरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चीननं हे रडार मार्च 2018 मध्ये तैनात केलंय. यासोबतच चीननं भारत भूतान सीमेच्या जवळ डोकलाममध्ये त्यांच्या कारस्थानाचं नवं जाळं विणलंय. 3 वर्षांपूर्वी डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाला होता. डोकलाममध्ये चीननं उभारलेली इमारत आणि विजेचे खांब यामुळे वाद निर्माण झाला होता. चीननं तिथं 2 हाय रेज्युलेशनचे कॅमेरे लावले होते. त्याच्या माध्यमातून भारतीय सैनिकांवर नजर ठेवण्याचे चीनचे इरादे होते. लडाख आणि डोकलाममध्ये भारतीय सैनिकांना व्यस्त ठेवण्याचा चीनचा डाव आहे. गलवानमध्ये भारतानं जोरदार पलटवार केल्यानं चीननं लडाख ते अरुणाचल प्रदेश पर्यंत सर्व ताकद पणाला लावली आहे. LACवर चीननं सैन्यांची संख्या वाढवली आहे. चीनकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही केला जातोय. मात्र चीन हा जगात भूमाफिया देश म्हणून ओळखला जातो. अनेक देशांच्या जमिनींवर चीनची नजर आहे. त्यामुळे जगातले अनेक देश चीनच्या विरोधात आहेत. त्यामुळे प्रत्येक देशाच्या विरोधात चीनला त्यांचं सैन्य तैनात करावं लागतंय.
उसको अभी जितने उनके मिलिट्री एसेट्स हैं, जो वो बोलते थे कि हमारे पास बहुत ज़्यादा मिलिट्री एसेट हैं और उन्हें लग रहा था कि वो बहुत स्ट्रांग हो गए हैं, अब उनको ये मिलिट्री एसेट लैंड बॉर्डर से लेके सी बॉर्डर तक, इंडियन ओशियन तक और मेरे विचार से अरेबियन सी तक और गल्फ तक अपने एसेट्स अपने लगाने पड़ेंगे अपनी सुरक्षा के लिए। और ये एक बहुत बड़ी कॉस्ट है जो चीन को पे करनी पड़ेगी, जो उन्होंने इररिस्पॉन्सिबल एक्शन लिया है लद्दाख में। तो मेरे विचार से ये जो कुछ भी हो रहा है, मुझे पूरा अंदेशा है कि इस किस्म के इनसिक्योर एक्शन ये लोग जरूर करेंगे और उसका मुंह तोड़ जवाब दिया जाएगा हर जगह। चीनच्या इराद्यांचा LACवर पर्दाफाश झालाय, त्यामुळे भारतीय सैन्य आधीपासूनच सतर्क होतं। त्यामुळेच 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री नियंत्रण रेषा बदलण्याचा कट करणाऱ्या चीनच्या सुमारे 200 सैनिकांना हुसकावून लावलं। त्यामुळे सैनिकांना सर्व देशवासीय सलाम करतायत। मुझे लगता है ये किसी पार्टी का विषय नहीं है, पूरे देश का विषय है और सरकार ने इस पर एक वक्तव्य भी जारी किया है मिनिस्ट्री ऑफ डिफेंस के ओर से। वो वक्तव्य आप सबके सामने है और मैं तो आज इस प्लेटफॉर्म से इंडिया की आर्मी को और हमारे जवानों को सल्यूट करता हूं। भारतीय जनता पार्टी और भारत की जनता उन्हें सल्यूट करती है कि जिस जाबाजी के साथ उन्होंने अपना कर्तव्य निवारण किया है और जिस प्रकार भारत के संप्रभुता को बचाया है, वो अपने आप में सलाम के काबिल है। हम सब नतमस्तक होकर उनको धन्यवाद करते हैं। विश्वासघात हा तर चीनच्या रक्तातच आहे। त्यामुळे एकीकडे हेरगिरी आणि दुसरीकडे LACवर तणाव कमी करण्याचं ढोंग चीनकडून केलं जात आहे। दोन्ही देशांच्या सैन्यातला वाद शमवण्यासाठी ब्रिगेडियर कमांडर स्तरीय चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे भारतीय जमीन बळकावण्याची चीनची मानसिकता जिवंत आहे। दोनों देशों के ब्रिगेड कमांडर्स के बीच में बातचीत चल रही है, लोकल टेंशन को डिफ्यूज करने के लिए और यह पता करने के लिए कि चीन ने क्या किया। चीन ये प्रोवोकेशन क्यों कर रहा है? क्या चीन इस प्रोवोकेशन को एस्केलेशन में बदलना चाहता है? भारतीय सेना और भारतीय वायुसेना को काफी चौकस रहना पड़ेगा। उन्हें चीन की हर चाल को एंटिसिपेट करना पड़ेगा। युद्धाचं संकट निर्माण झालं तर त्याचा सामना करण्याची सिद्धताही भारतानं ठेवली आहे। चीनला लागून असलेल्या 3488 किलोमीटरच्या सीमेवर भारतानं आपली सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्र तैनात केलेली आहेत। त्यात सर्वात घातक अशी अपाचेवर 30 मिलीमीटर व्यासाची चेनगन आहे। ती मिनिटाला 625 गोळ्या झाडू शकते। त्यासह हायड्रा 70, रॉकेट, स्टिंगर, हेलफायर आणि साइड वाइंडर ही क्षेपणास्त्र बसवता येतात। हे अमेरिकन बनावटीचं हेलिकॉप्टर आहे। बोईंग CH-47 चिनूक हे अमेरिकी सैन्यदलाच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे। मागे आणि पुढील अशा दोन्ही बाजूंना असलेले आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे त्याचे मोठे रोटर हे त्याचं वैशिष्ट्य आहे। त्यामुळे हे सहज ओळखता येतं। चिनूकमुळे हॉवित्सर तोफाही सहजपणे डोंगराळ भागात पोहोचवता येतील। या अशा युद्धसज्जतेसोबतच भारतानं पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर भर देऊन चीनला सर्व पातळ्यांवर धूळ चारण्याची तयारी केली आहे। भारतानं आता सर्वत्र सीमा मजबूत करायला सुरुवात केली आहे। त्या भागात मजबूत रस्ते बांधले जात आहेत। देशातल्या कोणत्याही भागातून सीमेवर थेट कमी वेळात पोहोचता येणं शक्य झालं आहे। भारतानं मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचं जाळं उभारल्याने चीनचा जळफळाट सुरू झाला आहे। आंतरराष्ट्रीय सीमांवर तणाव निर्माण करून भारतीय सैन्याचं लक्ष विचलित करण्याचा चीनचा प्रयत्न आहे। मात्र चीननं स्वतःच्याच करणीनं जगभरात अनेक शत्रू निर्माण केलेत। त्यातच भारतानं आपली ताकद वाढवली आहे। भारतानं सीमा मजबूत केल्या आहेत, तसंच सीमेलगतचा भाग आणि देशाच्या सर्व प्रमुख रस्त्यांना जोडलाय। परिणामी भारतानं आता चीनचे 200 सैनिक हुसकावून लावले आहेत। मात्र चीन सुधारला नाही तर यापेक्षा जास्त सैनिकांना हुसकावलं जाईल आणि यमसदनी सुद्धा पाठवलं जाईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आपण बघतोय चीन पुन्हा पुन्हा आगळीक करतोय, मात्र भारतीय सैनिक चीनला जशास तसं उत्तर देत आहेत आणि पुढच्या काळामध्ये जर चीन अशी आगळीक चालू ठेवली तर खबरदार असाच इशारा भारतीय सैन्यानं चीनच्या 200 सैनिकांना हुसकावून लावून दिलेला आहे। यानंतर या स्पेशल बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।